श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. आणि तिसरी ओवी तुमच्या पुढे मानतो, संपत्ती आली तर दया येणार नाही, दया आली तर संपत्ती येणार नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहणार. पुन्हा तिथंच फिरा. संपत्ती आली तर दया येणार नाही, दया जर आली तर संपत्ती येणार नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय. देव झाले अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. आता कीर्तनाला सुरुवात करायची. तुमची माझी 1 वर्षाला गाठ आहे. आपलं काम थोडं नगाट आहे. नगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल, ही शेवटची गाठ समजायची. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यावाली कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं, यायचंच नाही, लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोर पाहायचा, मी जीव काढायचा, तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं जमणार. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळणार नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. कुणालाही मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे फाटे करून देणार, पण पण मी गेलो बोंबलायचं मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज, आणि तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही काय कीर्तन काढत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहे. आम्ही काय कीर्तन काढायचं का? पांडुरंग आमचा बाप आहे, रुक्मिणी आमची आई आहे, हे तिचं लेकरू आहे. आम्ही फक्त फेटा बांधायचा, कंबर बांधायची. बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आपल्या हातात काय? काहीच नाही. अभंगाला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलावं लागेल, बोललं तर कळेल. आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 22 नंबरचा आहे. 22 नंबरचा. हरिपाठामध्ये एकूण अभंग 27 आहे. 27 अभंगामधला आजचा कीर्तनाला घेतलेला अभंग 22 नंबरचा आहे. आणि 22 नंबरच्या अभंगामध्ये काय आहे? अभंगाला सुरुवात. पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. देव आहे का? आहे. सावध राहा का, परत घोटाळा होईल. देव आहे का? एज्युकेटेड हायर एज्युकेटेड नीट आहे का? देव आहे का हा प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुम्ही मला उत्तर दिले देव आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, तुमच्यापैकी कुणी पाहिलाय का? तुमच्याकडे उत्तरे नाही. दान द्या. देव आहे पण तुम्ही पाहिला नाही. आता माझे तुम्हाला 4 प्रश्न आहेत. फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता उलट फिरत इथंच. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची नाईवडिलांची सेवा केली तर आहे. आणि कोण देव? प्रत्येकाच्या हृदयाला. त्याला सापडीत बसायची गरज नाही. झालं पाहिजे पाहिलं. आता उलट फिरा. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होईल नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201. 8व्या अध्यायातल्या 4 ओव्या घरी गेल्यावर उचकायच्या.
लोखंडाचं सोनं होईल, त्याचं परत लोखंड होणार नाही. राखणाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. तुम्हाला मला एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. तुमच्या पाया पडून सांगतो, याच्यामध्ये तुम्ही सुख सापडू नका, आतला आनंद पैदा करा.